हाय सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी मजेत ना? हो मजेत. तर मंडळी खूप गरम होते, खूप म्हणजे गरम वाढली, खूपच गरमी गरम. वाढली आता. इतकं गरम का विचारू नका. आणि आम्ही घामाघूम व्हायला लागल्या. तर आज मी चिकन बनवणार आहे, चिकनचा रस्सा. चिकन त्याच्यात टाकणार काय? आणि त्याच्यात जे मी करेल ते करेल. आणि secret आहे. हा, आणि दुसरं म्हणजे हे चिकन आहे 1/2 किलो. त्याला मी काय म्हणतात, आज चिकन आई पकोडे करणार आहे. पकोडे. चिकन पकोडे. हा, चिकन पकोडे करणार म्हणजे आहे. एक कसं मेन कोर्स आणि एक स्टार्टर. हा. कल्याण शाळेत गेले ना, तो प्रथा सांगितलं घेऊन जा, कारण इथे काहीच करून देणार नाही मला. तर आता आपण पहिल्यांदा हे पकोड्याला हे लावून ठेवू, काय जे 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 मी लावणार आहे मीठ मसाला मीठ मसाला लावून ठेवूया. एकदम काय ओरिजिनल नसणार आहेत, पण छान होतील. चला या. थोडं ना बारीक पाहिजे होतं आम्हाला, पण मोठं पीस केलंय का? मोठे केल्यात. मग प्रत्येकला सांगितलं थोडे थोडे काप, दिसताना पण जास्त दिसतील. हा कोण आहे रे? चिकन लेग पीस. लेग पीस तेच ना, लेग पीसच आहे. एक लेग पीस पाहिजे नाही. त्याच्यात हड्डी नाही पाहिजे का नाही. पकोड्यामध्ये? हड्डीचं पाहून काय मिळत नाही, पण लवकर शिजत नाही. अच्छा. बोनलेस हे लवकर शिजतं. शिजतं. हड्डी असली ना खायला मजा येते, हा. पण शिजायला हा जरा कच्चे राहतात असं, म्हणून हे असे बरे. तर हे 1/2 किलो आहे आणि कालवणासाठी पण 1/2 किलो चाललंय. मंडळी पहिला मसाला टाकले, ह्या वर्षीचा आहे घरचा. 1 चमचा टाकू, काजू टाकू. टाक 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 तिकडे द्या. जास्त बस, टाक. अरे नवीन आहे ना तो. हा बस. हे नुसतं कार्टूनच आहे ए, माझं. हळद हळद टाकायची, हळद हळद नाही टाकायची, टाकायची हळद आहे. टाकायची नाही. गरम मसाला नको नको. काय नको. मीठ टाकते, टाक. अळणी झाला तरी चालेल. आणि अंडा फोडतात. आता अंड, लिंबू घेते, 1 अंडा घेतलंय. थोडंसं हिरवं वाटण टाकते त्याच्यात, चव कशी येणार रे. बस. एकच हा, बस बस. हिरवं वाटण टाकलं, मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण. ही आल्या लसणाची पेस्ट आहे. बस बस, एकदम जास्त नको टाकू. आय मिस कर मिस शाबाश. हो दे आकड मिस तुम्ही हिरवाकडे जाऊन बनवता. हळद टाकलीच नाही तू. हळद पण टाकायला पाहिजे होतं थोडीशी. आता हे कॉर्नफ्लोअर घे. हां, हे काय गव्हाचं पीठ, कॉर्नफ्लोअर मक्याचं पीठ. मक्याचं पीठ. हा, तर मिक्स कर. बस. आणि थोडंसं बेसन पण घ्यायचं. चण्याचं पीठ, बस थोडं टाक. बेसन पीठ घेतलं. कर मिक्स करू. बस तू मिक्स कर. शिकवायला लावलंय असं. फुल देसी. तेच ना, आम्ही ऑपरेटर कोण आहे तेच कळत नाही. तेच तर. हे आता झाले, याला आपण 10-15 मिनिटं ठेवून देऊया. फ्रीजमध्ये ठेवू. फ्रीजमध्ये. तेच माझ्या आईला मदत भरपूर करतो. बघा हे बघा तुम्ही अशी मदत करा. मला घरची सुनबाई कुठं आईनी सुंदर तर तुझी बायकोच कामाला आहे, त्याला मी तरी काय बायको करणार काम आहे? करते, मला घरचं काम लागलं बघा. तर मंडळी मी हे पण 1/2 किलो आहे, चिकन आहे. चिकन 1/2 किलो ते काय करून ठेवलं त्याला मसाला लावून. आणि हे पण 1/2 किलो आहे. आता छान प्रत्येक धुतलं, तुम्ही बघितलं मी धुतलेलं तरी सुद्धा त्याने धुतलं, त्याला पसंत नाही आलं. असू दे. तर त्यासाठी मी टाकणार आहे हा सुरण आहे. 1/2 किलो आहे ना, 1/2 किलो सुरण आहे. सुरण, चिकन आणि बटाटा. एकच बटाटा घालणार आहे. तर आता हा पहिल्यांदा मसाला हे लावून ठेवायला लागेल आपल्याला. मीठ लावून ठेवायचं आहे ना. हां, जरा जरा काप आणि सोल. हां, नाही तर सगळी माती जाईल. असं नाही, एकदा हात बसला ना का बरोबर सोलता येते. हे बघ असं. ए वाटण आहे रे बाळा तिकडे. सोलून सोलू का? हां, तुला सोलून सोलता. पोरं माझी अशी मदत करतात मला प्रत्येक कामाला. हे भारी काम आहे. घरी तेच काम करतो. हो. हा, आम्ही अरे बोलतोच तो, कपाल्या उठतो. काय रे केलं घरी? सपाट लागतो आठवण बरं. विचारा. सपाट मंडळी, लागतो तो. तुम्ही त्या दिवशी ऐकलेलं ना, कधी बोलतो. कधी कधी मूड झालं तर करायला पाहिजे, करायला पाहिजे. प्रत्येक कामचं कपडे पण धुतो. हो का? मग सगळं करतो, सगळं करतो, सगळं वाटते मंडळी तुम्हाला प्रत्येक कपडे धुत असेल. सगळं. हां, बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यात टाक. हां, शरीराला किती उपयोगी असतो तो सुरण. आपण खात नाही ती वेगळी गोष्ट आहे. पोरांनी मला सोलून दिलं आहे, त्याला आता आपल्याला मीठ लावायचं. खाजायला होते ना तो, म्हणून मीठ लावायचं. जरा जास्त टाकायचं मीठ. असं व्यवस्थित मिक्स करायचं मिठाने, म्हणजे घशाला जरा खाजवत नाही ते. आता आपण हे 5-1 मिनटं ठेवून देऊ. कसं 10 मिनटं ठेवलं तरी वांधा नाही. काय करायला लागले ते? बटाटा पण टाकणार आहे? मग अरे बटाटा नसेल तर आम्ही जेवढाच नाही. बटाटा शिवाय काय? नरेश बघून घ्या ना, बटाटा तू सुरण खाशील तू. सुरण हा, नाही. तुला सुरण आवडतो मी कुठला? सुरण खातच नाही. तू खाशील पण खावा लागेल. आज खाशील का तू? माझ्या जवळ काय? चालणारच आज नाही. तू सगळं खाशील तू. बटाटा खाणार बटाटा. अरे तुला कळणारच नाही बटाटा सुरण तो. सुरण बटाटा करणारच नाही ना? तुला कळणारच नाही. हा, करणारच कळणार नाही. नाही तुला. बरोबर तुला बोलतो. तुला खरं सांगू, तू आता सुरण चिकन केलंस ना, तर तू चिकन साईडला ठेवशील. एवढी त्याच्यात चव उतरते नाही, सुरणात. घरी करतात सुरण. करतात ना, मी खातच पण नाही. त्या कधी कधी ना इकडे लागतो, कधी कधी म्हणून खाते. सुरण टाकला ना हा. तर सगळी चव म्हणजे चिकनची सुरणात उतरते. आमच्या इकडे ना सुरण ना गावात म्हणजे शेतात हा. शेतातून आहे ना, काढून आमच्या आणतात. आईकडे पण. हो. म्हणजे शेतात- असं म्हणजे खाली बसतात ना हा, सुरणाच्या खाली न तो असं खणून हा, काढतात. म्हणून एवढं मोठं मोठं एकदा करून. कल्याणीच्या बाबांनी दाखवलेलं ना, कल्याणीच्या हा. बाबांनी
आम्हाला पाठीमागे नेलं, हे बघ असा सुरण असतो, हा बघ असा सुरण असतो, खोदला त्यांनी, काढला ना, अख्खा मला दिलेला. गावाला गेला ना की म्हणजे आणतात ना तर विचारतो ना कुठून आलाय, शेतात लावला बोलतो तर सुरत शेतात हा, लावला. मग तुमच्याकडे जास्त असतील जास्त ना हा. शेतावर. मला ना मोदलीवर कापायला बरं वाटते, हे याच्यावर जमतच नाही. तर ते आणलंय ते असं करायचं, त्याच्यात पण नाही जमत. मग मी काय करते, प्रत्येक सापडल्या हातात का प्रत्येकला सांगते मला कांदा कापून दे रे, टॅमॅटो कापून दे रे. भांडी कसं दे रे, भांडी नाही रे, नाही एवढं पण नाही सांगणार तुला. कपडे धुवून दे रे, कपडे धुतो का? नाही रे, कपडे पण नाही. हा, मशीन लावून देतो ना कपड्याची. ते झाली गोष्ट. ह्याने कसा कांदा जरा व्यवस्थित घेतला ना, असं जाडसर होते, आपलं वाटण पण येते त्याच्यात, आणि हे म्हणजे कांद्याने जरा जाड होते ना, त्यामुळे छान लागते. नवलेशला आमचे शिकवायला लागते ना सगळं, आणि जाऊन घरी करतो ना. मी अर्धा बघून बघून शिकलं नाही. आणि म्हणजे आमचा नारळ बघा, कल्याणीच्या माहेरीच यायचा आहे तो. द्यायचा आहे का? हनुमान जयंतीच्या दिवशी नवीन नारळ म्हणजे आमच्या देवीचा नारळ ठेवला ना, महानारळ बाहेर काढला. हा नारळ आता कल्याणीचा भाऊ कामावर जातो ना, तो येणार आहे ना, तो घेऊन जाणार आहे, मग तोपर्यंत पाण्यात ठेवलाय. हे रोज पाणी बदलावं लागतं त्याचं. असू दे, चला आता आपण सुरुवात करूया. या तेल टाकायला लावलंय प्रतीकने, थोडं जास्त टाक, तापून घेऊ दे, तोपर्यंत आपण इकडे दाखवते. या तर म्हणजे हे वाटण आहे, किती वेळा दाखवलंय ते वाटण, पण म्हटलं करतेच आहे तर दाखवते. खोबरं घेतलंय, गॅसवर भाजलेलं आहे. कांदा गॅसवर भाजलेला आहे. जे ह्या वेलची आहेत, एक 4-5 वेलची घेतल्यात, जिरं आहे, लसूण आहे, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, दालचिनी, एवढंच वाटण करणार आहे मी. आणि हे चिकन आहे, हे अर्धा किलो. हा सुरण आहे, हे एक बटाटा घेतलाय, कारण आमचा राजा आहे तो बटाटा खाणारच. कांदा घेतले, कांदे धुवून घेतलेत, आणि आपले मसाले, बस एवढंच करणार आहे. तर आता आधी मी सुरण धुवून घेते. तर मंडळी बघा 15 मिनिटं झालेली आहेत, आणि सुरणला मीठ लावलेलं होतं. बऱ्यापैकी पाणी पण वळलेलं आहे बघा, किती घाण पाणी आहे ते. आता जरा एक 5-6 पाण्यात धुते व्यवस्थित, आणि मग भाजी करताना तुम्हाला दाखवतो. चिकन पण झालं मॅनेजला, 15 मिनिटं झाली बघा. तर तेल पण छान गरम झाले आहे. आता मी घेतो फ्राय करायला, आईची रेसिपी. प्रतीकला सांगितलं तळ रे बाबा तू जरा. हा हा हा, गरम बघा तेल. सध्या टेम्परेचर कमी ठेवलं आपण, गॅस स्लो ठेवूया. आता बघूया कसं होते. व्यवस्थित थोडंसं शिजू दे त्याला आता व्यवस्थित. व्यवस्थित शिजू दे, मग परती कर. तोपर्यंत आपण चिकन सुरण भाजी करते ती बघूया. या आता मी हे काय केलं, लसूण नाही याच्यात टाकत, का वाटणात लसूण मी भरपूर घेतलेला आहे, त्यामुळे फक्त कांदा टाकते. जरा आपण मीठ टाकून घेऊ त्याच्यात, म्हणजे कांदा छान असा शिजला जातो. भाजीला लागते, कारण का सुरण म्हणलं आपण मीठ लावलेलं 15 मिनिटं ठेवलेलं आहे ना, त्यात आत मीठ गेलेलंच असेल, म्हणून आपण थोडंच मीठ टाकू, लागलंच तर परत टाकू. कलर तर बरा येईल अजून कलर ना. हो, खूप छान नॅचरल आहे ना मसाला कलर. हो ना, नवीन मसाला आहे म्हणून एवढं म्हणजे असं वाटते आहे ना. मग हे बघा, कांदा आपला जेवढा पाहिजे आपल्याला कलर तसा आलेला आहे. आता मी थोडंसं ना ह्याच्यात ना वाटण टाकते, नंतर टाकायचंच आहे आपल्याला, पण थोडंसं हिरवं टाकत नाही मी आज. जरा वाटण शिजून घेऊ. नवलेश, कसे वाटतात प्रतीकचे मस्त पकोडे. पकोडे? एकीकडे चिकन, एकीकडे पकोडे चालू आहेत. चिकन म्हणजे चिकनचं कालवण रसा. बघा वाटण आणि कांदा पण झालेला आहे. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. हा बघा, हा आपला ह्या वर्षीचा मसाला आहे. प्रत्येक किती टाकू? टाक 3. तिखट पाहिजे टाक. अरे बस रे बाबा, ऊन किती पडलंय, काय खातो तिखटनं. थोडीशी ना कश्मीरी मिरची टाकू आपण, जास्त नाही टाकत. टाक टाक, अगं कलस नाही टाकून दे, टाक कलस त्याचा. आवाज लागलं तर काय करशील तू. मीठ टाकलेलं आहे मंडळी. आता आपण हे एक बटाट घेतले. आता तुम्ही सांगते सुरण आणि बटाट ते बरोबर नाही वाटत, पण ते प्रत्येकला बटाटा सुरण पाहिजेच, बटाटा पण पाहिजेच. त्यातच आपण चिकन पण टाकू. हड्डी रशाला घेतली, आणि बाकी सगळं ते पकोडे पतीचे ते झाकण ठेवते मी. मग गरम पाणी टाकू आपण. चला आपण उघडूया. हे बघा, आता त्याच्यात आपण गरम पाणी टाकू. 10-15 मिनिटं शिजायला ठेवू आपण. सुरण आहे, बटाटा आहे, चिकन आहे.
तर थोडा वेळ आपण 15 मिनिटं शिकत जायला ठेवू आपण. मस्त झालं बघा. कळलं बघा. अरे वा, फुगलाय. मस्त शिजलाय ना पण. शिजला बघा शिजला. हा मग कर पलटी. थोडे थोडेच टाक, जास्त टाकूच नको. रोहन आमचे बघ काय उद्योग चाललेत. आता चांगले झाले तर स्वतःला घेईल ना, असंच झालं का मग आईला सांगेल. ते आईने सगळं केलंय दादा. मी काहीच नाही केलं, मी फक्त तिला मदत केली. लबाड आहे आमचा प्रतीक फार. हा मस्त झालेत ना. हे बघा झालेले आहेत. आता आपण ठेवतो ना, हं. काढू. सुंदर. बघ शिजलंय का? नाही नाही लगेच कसं शिजेल. पण मस्त. हा छान छान एकदम. आपल्याला तरी हे बघ सुरणला पण शेक नाही मिळत, तर आपण 10 मिनिटं अजून शिजून घेऊ. केला रे नवलेश. हा, इकडेच आहे. काय झालं? अरे ते त्याला पकोडा हा हे पकोडा खाऊन बघ ना जरा. टेस्ट करतो. आहा हा जमल्यात का? मस्त आहे. आहेत ना, आवडेल ना काही कलर. घ्या ना. मला ना जरा नाही गरम गरम जमत. थंड होईल थोडंसं. बस. टेस्ट करा. मस्त आहे. आणि शिजलंय पण सापरे. हा. प्रतीक पण गेला, ते पटापट केलं, तो पण त्याच्या कामाला निघून गेला. बस माझ्या नवलेशने खाल्लं ना, बस झालं, आवडलं ते बरं वाटलं. तर मंडळी पकोडे पण झाले आणि नवलेशने चाकले, पण त्याला सांगितलं बाळा जेव. भात पण केला आहे, रस्सा भाजी पण आहे. तो नाही मी डब्बा आणलाय आणि गेला तो ऑफिसला. गेला म्हणजे जाणार आहे आता. तर आता आपण सुरळ आणि बटाटा शिजले का बघूया. चिकनचा काही प्रश्न नसतो. किती छान उकळते बघ. आता आपण सुरण आणि बटाटा शिजलाय का एकदा बघू. हा बघा हा सुरण आहे, नाही शिजलेला मिळत, थोडा कच्चाच आहे, थोडा शिजवावं लागेल आपल्याला. बटाटा शिजलाय, चिकन पण शिजलंय. आता आपण वाटण टाकू. तर एकदा छान असं उकळून घेऊया. उकळून घेते आणि तुम्हाला पुन्हा दाखवते. झाकण मारते जरा वेळ. प्रतीकने चिकनसोबत काय मसाला आणलाय तो टाकते मी. झणझणीत त्याला काय झणझणीत काय काय त्याचं सगळं वेगळंच असते, जगाच्या वेगळंच. तर तुम्ही बघू शकता मंडळी आपली भाजी किती छान अशी झालाय, दिसते पण छान. नवलेश बघ रे ना, कलर एकदम भारी आलाय. आता तरी सुरण शिजला की नाही कोणा झाला. सुरण पण शिजलाय भारी आपला. तर आपलं आता झालं हे चिकन रेडी. हे बघा हे आपलं चिकन, रस्सा चिकन आणि हे पकोडे केल्यात. खरे तुम्ही पण करून बघा. नवलेशला आवडले, प्रतीक खाऊन गेला 2-4. नवलेशने तर छान सांगितलं. असेच करून बघा तुम्ही. आणि चिकन हे असंच करा. हे बघा आता हे चिकन बघा, सुरण घातलेलं चिकन. हे प्रतीक आला मग अशी जरा मदत केली आणि पुन्हा गेला होता, परत आला. आता चुकता मी जेवतो म्हणते जेव. मी कल्याणीसाठी थांबते. हे बघा. घेऊन गेलाय ना. हे आपलं चिकन फ्राय आहे. हा मस्त बघा चिकन रस्सा बघा, झणझणीत आणि भात. आता मी घेतो पहिला ताटावर वाढून घेतो पहिला भात पहिला. आता हे पकोडे घेतो जरा. आई घेतल्या मस्त पकोडे, म्हणजे प्रेमाने केले पकोडे. तुझंच आहे त्याच्यात. तर बघा रस्सा बघा, रस्सा कलर बघा. हा 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 हा. हे मस्तपैकी सुरण टाकलं वरती. सुरण पण घे, नुसतं बटाटा नको घेऊ. सुरण घेतलं मी, मला सुरण चालते. हे बघा हे सुरणची पीस बघून ठेवा. चिकन असेल तर कसं जेवण जाते. हा हा हा. प्रतीक सांग रे बघ रस्सा आणि ते पकोडे कसे झालेत ते. आमचे गावठी खूप तिखट झालाय. हे बघा हे सुरण. वा जास्त तिखट झाले नाही ना. ओके. तू सारखा मसाला टाक, मसाला टाक, मसाला टाक, मसाला टाक. वा. तर चालेल. प्रतीक काय जेवतच राहणार आहे. मी कल्याणीसाठी थांबते कारण पोरीला घेऊन गेलाय. माझा काही जीव नाही लागत. कल्याणी आली का मी येईल आणि कल्याणी जेवू. तर मंडळी प्रथा आणि प्रथाची मम्मा आता आधी. प्रथाची मम्मा गेले हातपाय धुवायला. प्रथाला जेवण करायचं आहे ना, तिचं जे काय असते ते खिमटी काय खाते ते करायचं आहे. तर प्रथाची आई सांगते मी नंतर जेवते, आई तुम्ही जेवून घ्या. तर मी आता जेवून घेते. तुम्हाला प्रतीकने सांगितलं जेवणात काय आहे ते. बघा प्रथाचं काय चाललंय बघा. हे बघा हे बघा अशी माझी प्रथा आहे, मस्तीखोर प्रथा. तुझ्या आजीचं नाव काय ग? अशी का? तुझ्या बाबांचं नाव काय? नीट बोल. नीट बोल. नीट बोल. नीट बोल. तुझ्या बाबांचं नाव काय? रोहन. रोहन नाव आहे त्याचं. रोहन ना. हो. हा. बघा याच्यावरून समजा तुम्ही किती लबाड पोरगी असेल. तर प्रथाचे असं चालूच असते. काय 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 अरे वा. शाबास, शाबास. आणि मुक्काम हा पालघर. तर प्रथाची मस्ती अशीच चालूच राहील. मी आता जेवणार आहे. प्रतीकने तुम्हाला सांगितलंय कसं झालंय ते.
तर आता मी जेवते. बस आजच्यासाठी एवढंच. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय मंडळी, बाय.